छत्रपती संभाजीनगरचं हे आमखास मैदान गेल्या कित्येक दशकांपासून असंच उजाड आहे। काही स्थानिक मुलं इथे सुट्ट्यांमध्ये खेळताना दिसतात, पण आता या जागेवर तयार होणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचं फुटबॉल स्टेडियम। पण काही लोकांना इथे फुटबॉल स्टेडियम नकोय, स्थानिक मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या चांगल्या सुविधा नकोयत, खेळाडूंसाठी दिलं जाणारं चांगलं प्रशिक्षण नकोय। का? कारण या जागेवर दावा केला आहे वक्फ बोर्डाने। आता ही लोक कोण आहेत याचा अंदाजही तुम्हाला आलाच असेल, आणि यांचं म्हणणं काय आहे ते पण ऐका। बीजेपी शुरू से वक्फ बोर्ड्स और वक्फ की प्रॉपर्टीज के खिलाफ रही है और इनका एक हिंदुत्व का एजेंडा है, आरएसएस का एजेंडा है कि वो शुरू से वक्फ प्रॉपर्टीज को और वक्फ बोर्ड को खत्म करने की कोशिशें करती रही हैं। Either to withdraw the bill completely, that is our request to this government, because no detailed consultations have been done with West people who actually are running this organization today. Please do not push agendas without consultations. यालाच म्हणतात खोटं नरेटिव्ह सेट करणं। जी जमीन वक्फने दावा केल्यामुळे कोणाच्याच उपयोगी येत नाहीये, ज्या जमिनीवर स्थानिक मुलांसाठी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत, त्यापासून त्यांना वंचित ठेवलं जातंय, ते पण फक्त त्यांच्या स्वार्थी राजकारणासाठी। वक्फ कायद्यात जी सुधारणा आवश्यक आहे ती का आहे याचं हे अगदी छोटं उदाहरण। विचार करा, समाजात विष पेरणाऱ्यांपासून सावध राहा।